या स्पर्धेमध्ये नक्कीच आपल्याला पाहायला मिळतात. प्रसाद सर व एकदिवसीय ही स्पर्धा आहे, वन डे फिनिश, आणि तब्बल 40,000 रुपये प्रथम आणि 20,000 रुपये द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक असणारी ही स्पर्धा आणि अतिशय शिस्तबद्ध नियोजन आयोजन आपल्याला या स्पर्धेचं पाहायला मिळतं आहे. अर्थातच उमेशजी पाटील असतील, विकी पाटील असतील, त्याचबरोबर त्यांचं संपूर्ण मित्रपरिवार वर्ग आहे, त्याचबरोबर ओम मातार्डेश्वर क्रिकेट संघ मातार्डी यांच्या संयुक्त विद्यमान आयोजित या भव्य क्रीडा स्पर्धा मात्र आपण पाहतोय. उद्यापासून आणखीन एक मोठी स्पर्धा याच मैदानावरती संपन्न होते आहे आणि ज्याप्रमाणे प्रसाद सर आपण म्हटलं की सफरा मैदान म्हटलं की विविध स्पर्धा, नाना स्पर्धांचं आयोजन या ठिकाणी आसपासच्या परिसरातील बऱ्याचशा स्पर्धा याच मैदानावरती होतात सातत्यानं. या मैदानाचा एक वेगळा इतिहास राहिला आहे. बऱ्याचशा मोठमोठ्या स्पर्धा आपण या सफरा मैदानावरती जरूर पाहिल्यात आणि खऱ्या अर्थानं जर आपण पाहिलं तर क्रिकेटसाठी एक पोषक वातावरण, कारण मैदानाच्या चारही बाजूने जर आपण पाहिले तर हिरवळ आहे, प्रेक्षकांना बसण्यासाठी मुबलक प्रमाणामध्ये जागा उपलब्ध आहे. निसर्गाच्या सानिध्यामध्ये आपल्याला हे मैदान नक्कीच पाहायला मिळतं आहे आणि खऱ्या अर्थानं जर आपण पाहिलं तर क्रिकेटसाठी एक पोषक वातावरण या स्पर्धेच्या आयोजकांच्या माध्यमातून देखील आपल्याला स्पर्धेच्या नियमातून जरूर पाहायला मिळते. आणि त्याचबरोबर जर आपण पाहिलं तर इथून मात्र एक जरुरी अनाऊन्समेंट येते, कारण घड्याळाची वेळ आपल्याला दर्शवते 12:50 म्हणजे मध्याह्न भोजनाची वेळ झाली आहे, दुपारच्या जेवणाची वेळ झाली आहे. आणि आमच्या क्रीडा रसिकांसाठी खुश खबर आहे, जर कोणाला दाळमुंडीचा आस्वाद घ्यायचा असेल, कारण आज रविवारचा दिवस आहे सर, त्यामुळे थोडासा कल असणार आहे, तर दाळमुंडी आपल्या स्टेजच्या ठीक उजव्या बाजूला उपलब्ध आहे. तर क्रीडा रसिकांना विनंती असेल, ज्यांना कोणाला भोजनाची गरज असेल, आवश्यकता असेल, कारण क्रिकेट त्याचबरोबर सुमधुर संगीत, त्याचबरोबर आपण पाहतो डिजिटल क्वालिटी लाईव्ह घर बसल्या देखील तुम्ही क्रीडा स्पर्धांचा आनंद लुटू शकता. परंतु जर तुम्ही मैदानावरती आलात, क्रिकेट आहे, क्रिकेटसोबत थोडंसं जर तुम्हाला आस्वाद घ्यायचा असेल तर आपण त्याची देखील व्यवस्था आयोजकांच्या माध्यमातून करण्यात आलेली आहे. तर जाऊयात मैदानाच्या दिशेने. सामना सुरू नक्कीच या ठिकाणी होतोय. उसरकर विरुद्ध आगासन या दोन संघादरम्यानची ही लढत या मैदानावरती पाहायला मिळते. तर नक्कीच जाऊया मैदानाच्या दिशेनं पुन्हा एकदा. आगासन विरुद्ध उसरगर, आगासन संघाचे दोन सलामीवीर फलंदाजांची जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. एकंदर शारीरिक भाषा जर आपण पाहिली, दुपारचं सत्र आहे सर, 12:50 घड्याळाची वेळ आपल्याला दर्शवते आहे. सूर्य अगदी आपण पाहतोय की त्याच्यात मध्यावरती आहे आणि मैदानावरती मुबलक प्रमाणामध्ये ऊन आपल्याला जरूर पाहायला मिळते. हिवाळ्यांचे दिवस आहेत, सकाळचं वातावरण जर आपण पाहिलं तर गोलंदाजांना मदत करणारं वातावरण जरूर पाहायला मिळालं होतं. परंतु अशा परिस्थितीमध्ये देखील 5 षटकांचे ज्या वेळेला सामने होतात त्यावेळेला मोठी धावसंख्या धावफलकावरती जरूर पाहायला मिळते. पहिल्या सामन्याचा जर आपण विचार केला तर 65 धावा उभारल्या गेल्या होत्या 5 षटकामध्ये, ज्या धावांचा यशस्वी पाठलाग केला गेला. आणि त्यानंतर जर आपण विचार केला तर 54 धावा उभारल्या गेल्या पहिल्या सत्रामध्ये आणि त्याचा यशस्वी पाठलाग खेळाच्या उत्तरार्धामध्ये, म्हणजे सुरुवातीला 2 सामन्यांचा जर आपण निकाल पाहिला तर नाणेफेक जिंकणाऱ्या संघानं क्षेत्ररक्षण स्वीकारलं आणि सामना जिंकलाय. तर कदाचित हाच एक लक फॅक्टर असेल की नाणेफेकीचा कौल जिंकला उसरगर संघानं आणि फलंदाजीसाठी मात्र आमंत्रित केलं ते आगासन संघाला. आगासन संघाचे 2 सलामीवीर फलंदाजांची जोडी यावेळेस मैदानाच्या आतमध्ये स्ट्रायकिंग एंडला करण, तर नॉन स्ट्रायकिंग एंडला मात्र फलंदाज केजू. पहिला चेंडू टप्पा पडल्यानंतर उसळी घेणारा चेंडू आहे. यावेळेस मात्र चेंडू बॅटचा नीटचा संपर्क नाहीये. जसा फटका फलंदाजच्या बॅटमधनं आला, काहीशी नाराजी जरूर पाहायला मिळाली आणि क्षेत्ररक्षक तैनात, ट्रॅप रचला गेला, जाळं विणलं गेलं आणि पहिली मोठी शिकार फलंदाज करण. बॅक टू द पॅव्हिलियन. लावली नव्हती गेली फलंदाजाच्या माध्यमातून, कारण अतिरिक्त उसळे आपल्याला पाहायला मिळाले. कौतुक गोलंदाजाचं करावं लागेल. आपल्या वैयक्तिक कोड्यातील पहिला आणि सांघिक पहिलं षटक घेऊन येतोय गोलंदाज तेजस. कॉमेंटेटर बॉक्स एंडकडनं ते मात्र क्षेत्ररक्षणामध्ये जर आपण पाहिलं तर पुन्हा एकदा किंचित बदल पाहायला मिळतोय. डीप मिड विकेट आणि स्क्वेअर लेगच्या मध्ये एक क्षेत्ररक्षक तैनात आहे.
यावेळेसचा चेंडू आहे उजव्याष्टी बाहेरचा टॅप केलाय चेंडूला. कव्हर रिझन मधून हा चेंडू काढायचा होता. चेंडू बॅटचा अपेक्षित संपर्क नाहीये. गॅप शोधण्याचा प्रयत्न होता फलंदाज केजूचा. सिंगलनं मात्र आपल्या सांघिक धावसंख्येचा आणि वैयक्तिक धावसंख्येचं खातं खुलं करतोय. संघाची एकूण धावसंख्या धावफलकावरती 1 गडी बाद 1 धाव. इनॅट नंबर 3 तिसऱ्या क्रमांकावरती निल्सन या फलंदाजाला मात्र आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. निल्सन हे देखील खूप नावाजलेला खेळाडू. नक्कीच केजू मुंडेचा जर आपण विचार केला तर तो देखील अनेक मोठमोठ्या स्पर्धांमध्ये या खेळाडूंना आपण सातत्यानं पाहतो. यावेळेस मोठा फटका खेळाचा मानस आहे. प्रॉपर टायमिंगचा अभाव आणि चेंडू जातोय तो वाडीस लॉंगऑफच्या क्षेत्रामध्ये. दूरवरून क्षेत्ररक्षक चेंडूवरती येतोय. पहा प्रत्येक एकेरी धावेनंतर क्षेत्ररक्षणामध्ये बदल पाहायला मिळतोय. केजूसाठीचं जर एकंदर आपण क्षेत्ररक्षण पाहिलं तर 2 क्षेत्ररक्षक ऑनसाईड रिझनमध्ये, एक लॉंग ऑन रिझनमध्ये क्षेत्ररक्षक आहे, तर दुसरा क्षेत्ररक्षक डीप स्क्वेअर लेग आणि मिड विकेटच्या मध्ये. उर्वरित 7 क्षेत्ररक्षक 38 सर्कलमध्ये. एकंदर जर आपण पाहिलं तर 4 क्षेत्ररक्षक ऑफसाईडला, 5 क्षेत्ररक्षक ऑनसाईडला. यावेळेसचा चेंडू गुडलाईन स्पॉटवरून चेंडूला उसळी दिली गेली. टप्पा पडल्यानंतर मात्र जवळपास शोल्डर राईटच्या जवळून जाणारा चेंडू होता. क्रॉस बॅटेड फटका खेळण्याचा मानस मात्र चेंडूमध्ये अतिरिक्त उसळी पाहायला मिळाली. दुपारचं सत्र आहे. विकेट पूर्णतः खुलली आहे आणि त्यामुळे गोलंदाजांना मात्र बाउन्स नक्कीच या ठिकाणी पाहायला मिळतोय. खांद्यांचा वापर केला जातोय. टाऊकऱ्या उजव्या हातानं गोलंदाजी नक्कीच या ठिकाणी केली जाते. पंचांच्या डाव्या बाजूनेही मारा होतोय. यावेळेस मात्र थोडासा वेगानं चेंडू करण्याचा प्रयत्न केला गेला होता. वेग भरण्याचा प्रयत्न. उजव्या एष्टीच्या बाहेर दिशा भरकटला गेलाय गोलंदाज आणि पहिली अवांतर धाव मात्र धावफलकावरती येते. एकूण धावसंख्येचा विचार करता 1 गडी गमावला गेलाय पहिल्या षटकामध्ये आणि एकूण धावा आल्यात 3 धावा. कुठेतरी संथ सावध सुरुवात पाहायला मिळते. यावेळेस मात्र टॉप एज लिडिंग आहे. चेंडू हवेमध्ये आहे. भव्य क्षेत्ररक्षक अतिशय वेगाने येतोय. जबरदस्त एफर्ट पाहायला मिळाली या ठिकाणी. जवळपास लॉंग ऑन वरून हा क्षेत्ररक्षक लॉंग ऑफ वाईड इज लॉंग ऑफ पर्यंत आला आणि प्रयत्न मात्र जिकरीचे होते. शेवटच्या क्षणाला चेंडूवरची पकड दिली झाली. चेंडू जमिनीला दान आणि त्याचा फायदा मात्र मिळाला. दैव बलवत्तर ठरलं फलंदाज केजूचं आणि 2 धावा, 2 महत्वपूर्ण धावा मात्र या ठिकाणी धावफलकावरती आल्या. प्रत्येक एका धावेसाठी संघर्ष नक्कीच पाहायला मिळतोय. अगसन संघाचा पॉवर प्लेचं हे षटक आहे. मेंडेटरी पॉवर प्ले अर्थातच पिवनचं हे षटक. तो कौतुक गोलंदाजाचं देखील या ठिकाणी करावं लागेल. यावेळेस फुलर लेनचा चेंडू होता. बॅट चेंडूचा नीटचा संपर्क नाहीये. लाऊड अपील जरूर होता परंतु पंचांवर कोणत्याही प्रकारचा प्रभाव नाहीये. बॅटीचा इनरेज घेत चेंडू सरळ जाऊन विसावला यष्टीरक्षकाच्या हातात. षटक समाप्त होत आहे पहिलं आणि पहिल्या यशस्वी षटकाच्या समाप्ती अखेर धावफलकावरती मात्र धावा येत आहेत त्या 1 गडी बाद अवघ्या 5 धावा. या ठिकाणी होतोय समाप्त. 1 षटकाच्या समाप्ती अखेर संत सुरुवात, सावध सुरुवात नक्कीच पाहायला मिळते. अगसन संघाचा जर आपण विचार केला नाणेफेकीचा कौल हरल्यानंतर प्रथम फलंदाजी करण्याची संधी मिळाली. सामन्याच्या पहिल्या चेंडूवरती करणसारखा मोठा फलंदाज गमावल्यानंतर कुठेतरी मानसिक दडपण पाहायला मिळालं परंतु कौतुक गोलंदाज तेजस देखील करावं लागेल. मेंडेटरी पॉवर प्लेच्या षटकामध्ये टिचून मारा केला गेला. अचूक दिशा आणि अचूक टप्प्यावरती सातत्यानं गोलंदाजी केली आणि त्याचं यश मात्र मिळालं गोलंदाजाला. पहिल्या षटकामध्ये अवघ्या 5 धावा धावफलकावरती आल्या परंतु या 2 फलंदाजांना फार काळ जकडून ठेवणं तितकीशी सोपी गोष्ट नाहीये. पहिल्या चेंडूवरती मात्र केलं जातंय आक्रमण. फलंदाजच्या बॅटमधनं येतोय हा कणकणीत षटकार. तर गोलंदाज निखिलचं मात्र या ठिकाणी स्वागत, निकेतचं मात्र स्वागत केलं जातं षटकारानं. नेल्सन नॉन स्ट्राईक, बऱ्याच कालावधी ऑफ स्ट्राईक हा खेळाडू होता. आक्रमकतेसाठी हा फलंदाज ओळखला जातो. इनॅट नंबर 3 आपण मैदानावरती पाहतोय आणि केजू
सोबत मात्र या ठिकाणी एक भागीदारी रचण्याचा प्रयत्न या दोनही फलंदाजांचा होतोय. फलंदाजी जर आपण पाहिली आगासन संघाची तर खोलवर फलंदाजी असणारा संघ आहे. खऱ्या अर्थानं फलंदाजीचा तोफखाना म्हणून देखील या संघाला ओळखलं जातं. केजूसारखा विस्फोटक फलंदाज या संघामध्ये आहे. करणसारखा फलंदाज, जरी करण या सामन्यामध्ये अयशस्वी ठरला असला तरी क्षमता या फलंदाजामध्ये नक्कीच आहे. आणि त्याचबरोबर जर आपण पाहिलं तर नेल्सननं देखील षटकार लगावलाय. एकूण 8 धावांचं योगदान नेल्सननं दिलं. संघाची एकूण धावसंख्या 12 धावा धावफलकावर. इथे मात्र राईट अप इंटू द स्लॉट आणि या चेंडूला मात्र फेकून दिले अक्षरच्या स्कोर लेगच्या डोक्यावर युजिट षटकार. थँक्यू डीजे. तर या ठिकाणी मात्र आपण पाहतोय बऱ्याच कालावधी दबा धरून बसलेला फलंदाज, शांत फलंदाजी पाहायला मिळाली पहिल्या षटकामध्ये. करणसारखा फलंदाज पहिल्या चेंडूवरती गमावल्यानंतर कुठेतरी मानसिक दडपण होता, परंतु मोमेंटम पुन्हा एकदा मिळाले फलंदाजी करणाऱ्या अर्थातच आगासन संघाला. केजूच्या बॅटमधनं मात्र षटकार निघाला. यावेळेस गॅप शॉट सिलेक्शन, अप्रतिम टायमिंग, हेलिकॉप्टर स्कूपचा वापर, चेंडू 2 बाउन्स ओव्हर द फेन्स, 4 धावांसाठी चौकार. एक दणदणीचा चौकार पाहायला मिळालाय आणि इथून मात्र मोमेंटम पुन्हा एकदा प्राप्त केला या दोनही फलंदाजांनी. ज्या खेळासाठी ओळखला जातो पहा, अटॅक इज अ बेस्ट डिफेन्स, हे क्रिकेटचा मूलमंत्र आहे आणि या मंत्राचा वापर या ठिकाणी केजूनं आपल्या फलंदाजीमध्ये जरूर केला आहे. मोठ्या फटकेबाजीसाठी जरूर हा खेळाडू ओळखला जातो. आता मात्र प्रेशर आहे गोलंदाजावरती, कारण तब्बल 2 षटकार 1 चौकार आत्तापर्यंत या षटकामध्ये आलाय. यावेळेस चेंज ऑफ पेस, गती परिवर्तन, बॅक ऑफ द हँड डिलिव्हरी, टप्पा पडल्यानंतर चेंडूनं मात्र शरीराचा वेध घेतला. अक्रॉस द लाईन चेंडू खेळण्याचा माणूस होता, मिड विकेट रिजनमध्ये हा चेंडू वळवण्याचा माणूस होता, परंतु गती कमी केली आहे या चेंडूवरती. थोडासा फसवा चेंडू आणि त्याचाच कुठेतरी फायदा मात्र मिळाला गोलंदाजाला. चांगलं कमबॅक पाहायला मिळालं. चौकारानंतर मात्र चांगलं कमबॅक आलं या षटकामध्ये. यावेळेस लोअर फुल टॉसचा चेंडू आहे, पॅडलाईनला चेंडू केला गेलाय, खराब लाईन ज्याला म्हटलं जातं. क्षेत्ररक्षक जरूर तैनात, मात्र चेंडू आवाक्याच्या बाहेर, दणदणीत चौकार. तर 2 षटकांचा खेळ या ठिकाणी समाप्त होत आहे. दुसऱ्या षटकामध्ये खरपूस समाचार घेतला गेलाय. गोलंदाज आणि निकेतचा तब्बल 21 धावा निकेतनं या षटकामध्ये पूर्ण खर्च केल्यात. 2 षटकार 2 चौकार. नक्कीच आपण पाहिलं नेल्सनच्या बॅटमधनं एक षटकार आला, त्यानंतर मात्र जो मोमेंटम होता तो शिफ्ट झाला. पहिल्या षटकामध्ये गोलंदाजानं आपलं वर्चस्व प्रस्थापित केलं, परंतु त्यानंतर मात्र फलंदाजानं ज्या पद्धतीनं आक्रमकता, अटॅक इज अ बेस्ट डिफेन्स, हे क्रिकेटचं परिसूत्र आहे, क्रिकेटचं मूलमंत्र आहे आणि त्या मंत्राचा वापर मात्र या दोनही फलंदाजांना, कारण क्षमता आहे. आणि अजूनही जर आपण विचार केला तर 2 षटकांच्या समाप्ती 26 धावा धावफलकावरती आल्यात. प्रतिषटक 13 च्या सरासरीनं मात्र धावफलकावरती धावा उभारल्या गेल्यात आणि हेच कारण आहे. इथे मात्र अटॅक आक्रमण आणि आक्रमण. आणखीन एक मोठा फटका नेल्सनच्या बॅटमधनं, दणदणीत षटकार. पण नेल्सनचा जर आपण विचार केला तर इनॅट नंबर 3 आपण पाहतोय. 4 चेंडूंचा त्यानं सामना केलाय, 2 एकेरी आणि 2 षटकार, तब्बल 14 धावांचं योगदान दिलंय अवघ्या 4 चेंडूमध्ये. आणि खऱ्या अर्थानं जो भूमिका होती, म्हणजे ज्या उद्देशाने या खेळाडूला मैदानाच्या आतमध्ये पाठवला गेला होता, तो उद्दिष्ट मात्र सफल करतोय. कारण समोर केजूसारखा विस्फोटक फलंदाज आहे आणि अशा परिस्थितीमध्ये 3ऱ्या क्रमांकावरती ज्यावेळेला हा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आला, अगदी सामन्याच्या 2ऱ्या चेंडूवरती त्याला मैदानाच्या आतमध्ये जाण्याची संधी मिळाली. आणि म्हणूनच आम्ही सातत्यानं नेहमी उल्लेख करत असतो की
तिसऱ्या क्रमांकाचा फलंदाज हा कोणत्याही संघातील सर्वोत्तम खेळाडू असतो, कारण परिस्थिती अनुरूप फलंदाजी करण्याची क्षमता ज्या खेळाडूमध्ये असते त्याच खेळाडूला तिसऱ्या क्रमांकावरती वर्णी लागते. काही सामन्यांमध्ये असंही चित्र आपण पाहिलं की तिसऱ्या क्रमांकाचा फलंदाज हा अगदी शेवटच्या षटकामध्ये मैदानाच्या आतमध्ये येतो, तिथे त्याला मोठी फटकेबाजी करायची असते. तर काही वेळेला परिस्थिती अशी निर्माण होते, विपरीत परिस्थिती निर्माण होते, ज्या वेळेला लवकरच या खेळाडूला मैदानात यावं लागतं. इथे मात्र संधी निर्माण झाली आहे, क्षेत्ररक्षक जेलच्या खाली येतोय, कोणत्याही प्रकारची चूक नाही आहे. बिग विकेट यावेळेस मात्र जाळ्यामध्ये सापडतोय. फलंदाज केजू मैदानाच्या बाहेर, दुसरा फलंदाज बाद आगासन संघाचा. तर या ठिकाणी मात्र 17 धावांची जबरदस्त खेळी साकारणारा फलंदाज अर्थातच केजू देखील बाद झाले आहेत. आघाडीचे दोनही फलंदाज यावेळेस मात्र तंबूच्या आश्रयाला आहेत, तर दोन फलंदाज यावेळेस मैदानाच्या आतमध्ये अर्थातच इनेट नंबर 4 विराज आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. यावेळेस मात्र प्रॉपर क्रिकेटिंग शॉट, चेंडूची वाट पाहिली शेवटच्या क्षणापर्यंत आणि त्यानंतर मात्र बॅटचा फेस ओपन केलाय. बॅकवर्ड पॉईंट सीमारेषेला लगत हा चेंडू जातोय सीमारेखा पार, चौकार. चौकार आलाय, महत्वपूर्ण चौकार, कारण इथून आघाडीचे दोन फलंदाज गमावल्यानंतर या दोन फलंदाजांची जबाबदारी मात्र वाढते. चौकाराने एकूण धावसंख्येचा विचार केला तर धावफलकावरती 37 धावा, 37 रन्स ऑन द बोर्ड. एकंदर क्षेत्ररक्षण जर आपण पाहिलं तर ऑनसाइड रिजन मध्ये तब्बल 4 क्षेत्ररक्षक आहेत, परंतु इथे मात्र क्षेत्ररक्षणात किंचित बदल संभवतोय. 38 सर्कलचा जर आपण विचार केला तर शॉर्ट थर्ड मॅन, शॉर्ट पॉईंट आणि शॉर्ट कव्हर. 38 सर्कलमध्ये ऑफसाईडला एक वाईडिश लॉंग ऑफ ऑफसाईड रिझनमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. तर ऑनसाईडचं क्षेत्ररक्षण जर आपण पाहिलं तर शॉर्ट फाईन लेग 38 सर्कलमध्ये, त्यानंतर डीप फाईन लेग, डीप स्क्वेअर लेग, डीप मिड विकेट आणि लॉंग ऑन, हे क्षेत्ररक्षण मात्र ऑनसाईड रिझनमध्ये. ऑनसाईडला 5, ऑफसाईडला 4. या व्यूहरचनेमधून गोलंदाजी करताना आघाडीचा गोलंदाज अर्थातच तेजस मात्र चांगलं कमबॅक करून देतोय या षटकामध्ये. दुसरं षटक जरूर महागडं ठरलं होतं गोलंदाज निकेतचं, परंतु सामन्यामध्ये शिरकाव करणारी गोलंदाजी पुन्हा एकदा पाहायला मिळाली, ती आघाडीचा गोलंदाज तेजस या गोलंदाजच्या माध्यमातून. षटक क्रमांक 3 अजूनही मार्गस्थ आहे आणि एकूण धावसंख्येचा विचार केला तर या एकेरी धावेनं संघ मात्र पुढे सरसावलाय. 38 धावा, 2 गडी बाद, 38 धावा धावफलकावर. सातत्यानं क्षेत्ररक्षणामध्ये बदल केला जातोय. दोनही खेळाडूंची खेळण्याची जी शैली आहे थोडीशी वेगळी आहे. यावेळेस मात्र स्वीपर कव्हर, एक डीप एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक तैनात केला जातोय, कारण उजव्याष्टी बाहेर मोठी फटकेबाजी करणं ही ओळख आहे. फलंदाज विराज ऑन स्ट्राईक. यावेळेस मोठा फटका फसला आहे, परंतु कोणताही क्षेत्ररक्षक नाहीये, स्वतः यष्टी रक्षक जिकरीचे प्रयत्न पाहायला मिळाले. शॉर्ट स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक डीप वरून येत आहेत. जोपर्यंत चेंडूची उचल होते तोपर्यंत मात्र धावा एकवटल्या जात आहेत. 2 षटक क्रमांक 3 देखील या ठिकाणी होत आहे समाप्त. 3 षटकांच्या समाप्ती अखेर धावफलकावरती धावा येत आहेत, 2 गडी बाद, 40 धावा. ड्रिंक्स ट्रॉली मैदानाच्या आतमध्ये थोडासा अवधी आपल्याला मिळतोय. तर जाऊयात सुमधुर संगीतासाठी ओम साई डीजे यांच्याकडे.
आलेल्या प्रेक्षकांसाठी चालू सामना पहिल्या फेरीतील तिसरी लढत आपण या ठिकाणी पाहतोय. उसरगर विरुद्ध अगासन या दोन संघादरम्यानची लढत. नाणेफेकीचा कौल जिंकला होता. उसरगर संघानं फलंदाजीसाठी आमंत्रित केलं होतं. अगासन संघाला पहिल्या सत्राचा खेळ या ठिकाणी सुरू आहे. 3 षटकांच्या समाप्ती अखेर प्रतिषटक 13.33च्या सरासरीनं तब्बल 40 धावा धावफलकावरती उभारल्या गेल्यात. अंतिम 2 षटकं स्लॉग ओव्हर हाणामारीची षटकं यावेळेस मात्र या षटकांना सुरुवात होते. गोलंदाजीमध्ये गोलंदाज अर्थातच तिसरा गोलंदाज या ठिकाणी वापरण्याचा निर्णय घेतला आहे, कारण 2 षटकं पूर्ण केली गेली. गोलंदाज तेजसच्या माध्यमातून तेजसच्या गोलंदाजीचं पृथक्करण 2 षटकं 0 निर्धाव 19 धावा आणि तब्बल 2 फलंदाज बाद आणि दोनही फलंदाज करण आणि केजूच्या माध्यमातून त्यांना बाद केली. 2 महत्त्वपूर्ण फलंदाज आपल्या स्पेलमध्ये बाद केली आहेत. 19 धावा जरूर खर्च केल्या गेल्या, परंतु धावगतीचा जो वाढता आलेख होता, या आलेखाला जर तुम्हाला मर्यादित रोखायचं असेल तर या 2 फलंदाजांना बाद करणं गरजेचं होतं आणि ती गरज मात्र आपल्या गोलंदाजीच्या माध्यमातून पूर्ण केली गेली. संघनायकानं नाणेफेक जिंकल्यानंतर जो निर्णय घेतला होता त्या निर्णयाला सार्थ गोलंदाजी मात्र आघाडीचा गोलंदाज तेजसकडनं पाहायला मिळाली. एक मात्र महागडं षटक आपण पाहिलं गोलंदाज निकेतचं, ज्यामध्ये तब्बल 21 धावा आल्या, परंतु शुभमवरती मात्र जबाबदारी यावेळेस सोपवली गेली. पहिल्या चेंडूवर आल्या 2 धावा, एकूण धावा धावफलकावर 2 गडी बाद 42. इथे मात्र रडारमध्ये चेंडू सापडलाय आणि अक्षरशः फेकून दिलाय मिड विकेट आणि स्क्वेअर लेगच्या मधून. चेंडू सीमा रेखा पार षटक. एक म्हणून दुसऱ्या षटकापासून परंपरा कायम राखली आहे फलंदाज नेल्सनचा. जर आपण विचार केला, येणाऱ्या प्रत्येक गोलंदाजाच्या पहिल्या चेंडूवर त्याने षटकार लगावलाय. पहिला चेंडू वगळता, म्हणजे पहिल्या षटकाचा पहिला चेंडू वगळता येणाऱ्या प्रत्येक गोलंदाजाचं स्वागत त्यानं षटकाराने केलंय. ज्या ज्या वेळेला नेल्सनला स्ट्राईक मिळाले, तब्बल 3 षटकारांच्या मदतीने वैयक्तिक 27 धावांची नाबाद खेळी नेल्सननं मैदानावरती साकारली आहे, जी एक महत्त्वपूर्ण इनिंग या सामन्यामध्ये नक्कीच अगासन संघाकडून आपल्याला खेळाडूच्या माध्यमातून पाहायला मिळते. का आपली निवड या संघामध्ये केली गेली, का 3ऱ्या क्रमांकावरती आपल्याला मैदानावरती पाचारण केलं गेलं, हे मात्र त्यांना आपल्या फलंदाजाच्या माध्यमातून दाखवून दिलं. आणखीन एक बिग हिट, चेंडू आउट ऑफ द पार्क 6 धावांसाठी. तर आणखीन एक दमदार फटका पाहायला मिळाला आहे. हलकासा ओव्हरपिचचा चेंडू आहे आणि अशा प्रकारची गोलंदाजी करणं थोडंसं धोकादायक ठरू शकतं आपल्या संघासाठी. ते मात्र बॉलर्स बॅक ड्राईव्ह गोलंदाजच्या दिशेनं चेंडू टोलवला गेलाय. चांगला प्रयत्न होता आपल्या फॉलो थ्रू मध्ये झेल घेण्याचा. इथे मात्र धोका पत्करला गेलाय. पाहूया, अतिशय सुरेख रनिंग बिटवीन द विकेट. अप्रतिम क्रिकेट मात्र या मैदानावरती जरूर पाहायला मिळतं. नेल्सनचं कौतुक करावं लागेल. या ठिकाणी विपरीत परिस्थिती होती. सामन्याच्या अगदी दुसऱ्या चेंडूवरती मैदानाच्या आतमध्ये येण्याची संधी मिळाली आणि तिथून मात्र संयमी खेळ मैदानावरती सुरुवातीला आपण दाखवला आणि त्यानंतर मात्र जो आक्रमक खेळ या मैदानावरती दाखवला गेला. तब्बल 4 षटकारांच्या मदतीने वैयक्तिक 35 धावांची नाबाद खेळी या खेळाडूने साकारले. अजूनही मैदानाच्या आतमध्ये आणि एकूण धावसंख्येचा विचार केला तर तब्बल 56 धावा धावफलकावरती नक्कीच पाहायला मिळतात. कदाचित या स्पर्धेतील सर्वोच्च सांघिक धावसंख्या या सामन्यामध्ये पाहायला मिळणार का, या प्रकारचा प्रश्न मात्र क्रीडारसिक उपस्थित करतात. यावेळेस पॉईंट आणि गलीच्या मधून चेंडू काढायचा होता. शेवटच्या क्षणापर्यंत चेंडूला पाहिलं. ज्या ज्या वेळेला चांगले चेंडू मिळतात त्या त्या वेळेला मात्र कलात्मक फटके पाहायला मिळतात आणि ज्या ज्या वेळेला खराब चेंडू मिळत आहेत, ओव्हरपिच चेंडू असोत किंवा स्लॉटमध्ये चेंडू असोत, त्या त्या वेळेला मात्र मोठे प्रहार फलंदाज नेल्सनच्या बॅटमधनं आपल्याला जरूर पाहायला मिळालेत. या एकेरी स्वरूपाच्या दावेनं नेल्सन पोहोचतोय आपल्या वैयक्तिक 36, संघाला मात्र घेऊन जातोय या एका धावेच्या बरोबरीनं 57च्या घरात. 2 गडी बाद 57 ही धावसंख्या धावफलकावरती एका भल्या मोठ्या धावसंख्येकडे आगेकूच करताना जरूर पाहायला मिळतोय. आतापर्यंत जर या स्पर्धेमध्ये आपण पाहिलं, इथे मात्र शॉर्ट ऑफ लाईन चेंडू होता, पुल केला गेलाय, पुल इज सक्सेसफुल, चेंडू आउट ऑफ द पार्क, षटकार.
एक वादळी खेळी मात्र या ठिकाणी क्षमते अप्रतिम फलंदाजी करत असताना खूप मोलाचं योगदान दिलं तो फलंदाज नेल्सन मात्र मैदानाच्या बाहेर. तर पहिल्या चेंडूवरती मात्र सफलता मिळवली गेली आहे बा. पुन्हा एकदा पहिल्या चेंडूवर षटकार लगावत गोलंदाजाला दडपणामध्ये आणण्याचा प्रयत्न केला गेला, परंतु यावेळेस चेंडू बॅटचा अपेक्षित संपर्क नाही आहे आणि लॉंग ऑफ रिझनमध्ये मात्र एक सोपा झेल पूर्ण केला गेला. तिसरा फलंदाज गमावला फलंदाजी करणाऱ्या अग्गासन संघानं आणि इथून मात्र शेवटच्या षटकात कमबॅक केला जाणार का? कारण पहिला सामना आपण पाहिला प्रसाद सर, 65 धावा उभारल्या गेल्या होत्या पहिल्या सत्रामध्ये आणि 66 धावांचा यशस्वी पाठलाग केला गेला होता. म्हणजे या मैदानावरती कोणती धावसंख्या सुरक्षित धावसंख्या मानली जाणार नाही. हालाकी त्या सामन्यामध्ये 6 चेंडू 26 धावांचं समीकरण आलं होतं शेवटच्या षटकामध्ये, परंतु या सामन्यात कितपत धावा उभारल्या जातात कदाचित सर्वोच्च सांघिक धावसंख्येचा नवा विक्रम या स्पर्धेच्या निमित्तानं आपल्याला या मैदानावरती आजच्या स्पर्धेमध्ये पाहायला मिळेल का? परंतु गोलंदाजीचा जर विचार केला तर कॅप्टन इज लीडिंग फ्रॉम द फ्रंट. संघनायक विशाल यांना मात्र चेंडू हातामध्ये घेतला आहे. परिस्थिती थोडीशी विपरीत आहे. पहिल्या 4 षटकांमध्ये जर आपण पाहिलं तर थोडासा गोलंदाजांची सुमार कामगिरी पाहायला मिळाली. एक मात्र गोलंदाज तेजस वगळता उर्वरित 2 गोलंदाजांना मात्र तब्बल 44 धावा खर्च केल्या 12 चेंडूमध्ये, म्हणजे 2 षटकामध्ये 44 धावा खर्च केल्या आणि तेच कारण आहे की विशालला मात्र चेंडू हातामध्ये घ्यावा लागला. या 2 धावेनं संघाची एकूण धावसंख्या धावफलकावर 3 गडी बाद. 65 धावा. ज्यावेळेस चेंज ऑफ पेस, गती परिवर्तन, फ्लाईट केलं होतं, निमंत्रण दिलं गेलं होतं. पॉपिंग क्रीजच्या बाहेर फलंदाजाला खेचण्याचा प्रयत्न होता, कारण जिथे अंतिम षटक आहे, स्लॉग ओव्हर आहे, हाणामारीचं षटक आहे, या षटकामध्ये प्रत्येक चेंडूवर मोठा प्रहार करायचा हा फलंदाजांचा मानस असतो आणि त्यामुळेच की काय इथे मात्र मोठा फटका खेळण्याचा मानस दाखवला गेला. या दरम्यान एक जरूर निवेदन असेल, बेतवडे विरुद्ध दातिविली ए. बेतवडे ए आणि दातिविली ए या दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती आहे की खेळाचं पूर्वार्ध समाप्त होण्या अगोदर आपण नाणेफेकीसाठी आयोजकांशी संपर्क साधायचा आहे. बेतवडे ए विरुद्ध दातिवली ए या दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती असेल की आपण नाणेफेकीसाठी आयोजकांशी संपर्क साधायचा आहे. तर अंतिम षटक चांगलं कमबॅक म्हणता येईल गोलंदाजाचं. कॅप्टन इज लीडिंग फ्रॉम द फ्रंट, परंतु इथे मात्र काय घडतंय, क्षेत्ररक्षक तैनात आहे मात्र केवळ दर्शक बनून लॉंगॉनच्या डोक्यावरून चेंडू सीमारेखा पार, षटकार. या षटकारानं मात्र संघाची एकूण धावसंख्या धावफलकावरती तब्बल 72 धावा, 72 रन्स ऑन द बोर्ड. शेवटच्या षटकाचा खेळ सुरू आहे. शेवटचे काही चेंडू आणि त्या चेंडूंना देखील सीमारेषा दाखवण्याचा प्रयत्न असेल. यावेळेस मात्र ऑन द नीज आला आणि बैठक फटका लगावण्याचा प्रयत्न, थोडासा फंबल आणि त्याचा फायदा मात्र मिळतोय. चेंडू सीमारेखा पार, चौकार. विचार केला तर तब्बल 10 धावा गोलंदाज विशालच्या गोलंदाजीमध्ये आल्या, जसं तर संघनायक देखील आहेत. क्षेत्ररक्षणामध्ये बदल जरूर संभवतोय. शेवटचा कदाचित चेंडू असेल. एकूण धावसंख्या धावफलकावरती 76, 76 आणि इथे मात्र फुल टॉस चेंडू आहे. प्रॉपर टायमिंगचा अभाव. क्षेत्ररक्षक झेलच्या खाली येतोय आणि झेल मात्र या ठिकाणी केला जातोय पूर्ण. पंचांचा इशारा येतोय. फलंदाज बाद. चौथा फलंदाज या ठिकाणी गमावला गेलाय. खेळाचा पूर्वार्ध या ठिकाणी होतोय समाप्त आणि पूर्वार्धामध्ये एकूण धावसंख्येचा विचार केला तर तब्बल 76 धावा जमवत 77 धावांचं एक भलं मोठं लक्ष उभारलंय ते उसरगर संघासमोर.
आपण नाणेफेकीसाठी लगेचच संपर्क साधायचा आहे. आमच्या मान्यवरांच्या शुभ हस्ते मात्र या ठिकाणी नाणेफेकीचा कौल केला जाईल. दोन्ही संघाचे संघनायक आपण व्यासपीठावर यायचं आहे. दातिवली ए आणि बेतावडे ए या दोन्ही संघाच्या संघनायकाने विनंती असेल की आपण लगेचच स्टेजवरती यायचं आहे. आमच्या मान्यवरांच्या शुभ हस्ते मात्र नाणेफेकीचा कौल केला जाईल, कारण खेळाचा पूर्वार्ध या ठिकाणी संपन्न झाला आहे. पूर्वार्धामध्ये आपण पाहिलं तब्बल 76 धावा जमत 77 धावांचं एक भला मोठं लक्ष उभारलं गेलं आहे. परंतु क्रिकेट आहे, क्रिकेट हा अनिश्चिततेने भरलेला खेळ म्हणून क्रिकेटकडे पाहिलं जातं. पहिल्या सामन्याचा जर आपण विचार केला तर तब्बल 6 चेंडू 26 धावा हे विजयाचं लक्ष होतं आणि ते अवघ्या 4 चेंडूमध्ये पूर्ण केलं गेलं. त्यामुळे क्रिकेटमध्ये हा सामना नक्की कोणत्या संघाच्या बाजूने असेल हे तुर्तास सांगता येणं कठीण आहे. तर पुन्हा एकदा जरुरी निवेदन आहे, दातिवली ए संघाचा संघनायक आपण लगेच रिपोर्ट करायचं आहे. त्याचबरोबर बेतावडे संघाचा संघनायक आपण देखील लगेच संपर्क करायचा आहे. आमच्या व्यासपीठावरती उपस्थित सन्माननीय नवनीत पाटील साहेब यांना विनंती असेल की आपण आपल्या शुभ हस्ते या पुढील सामन्याचा नाणेफेकीचा कौल करायचा आहे. दोन्ही संघनायक या ठिकाणी आलेले आहेत. तर 2 सलामीवीर फलंदाज अर्थातच उसरगर संघाचे स्वतः संघनायक आणि त्याचबरोबर बिंदास आणि विशाल ही 2 सलामीवीर फलंदाजांची जोडी आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. तर येणारे सत्र विजयासाठी लक्ष आहे 77 धावांचं आणि या 77 धावांचा कशा पद्धतीनं पाठलाग केला जाणार किंबहुना या 77 धावा करण्यापासून कशा पद्धतीनं रोखलं जाणार याचा प्रत्यक्ष धावता वर्णन ऐकवण्यासाठी या पुन्हा एकदा जाऊयात. महाराष्ट्राचा एक अतिशय गोड आवाज, द व्हॉइस ऑफ महाराष्ट्र, सन्माननीय प्रसादजी परब सर. थँक्यू सो मच प्रवीण अर्जुने. एक मोठी धावसंख्या ज्याप्रमाणे मागाशी उल्लेख केला की एक मोठी धावसंख्या या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळते, आपलं चित्र पाहायला मिळते. 76 धावा कुठल्यानंतर 77 धावसंख्येचं लक्ष इथे उभारले मैदानावर त्या आगासन संघाने उसरगर संघासमोर. त्यामुळे मगाशीच म्हटलं, जेव्हा नाणेफेक झाली तेव्हाच म्हटलं होतं की 2 बलाढ्य संघांमध्ये इथे मात्र फाईट इथे सुरू होणार आणि त्याचा नाणेफेक झाल्यानंतर प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला तो उसरगर संघाने विशाल मात्रे याच्या. तर ओमकार मुंडेने मात्र प्रथम फलंदाजी करण्यास इथे स्वीकारलं. विशाल मडवी ताबडतोब यायचं आहे कॉमेंट्री बॉक्स जवळ. टीम दातिवली इनिंग ब्रेकमध्ये नाणेफेक होती, ही मात्र एक शिस्त आहे, एक प्रथा आहे म्हणजेच कल्याण डोंबिवली क्रिकेटची. त्यामुळे आपल्याला ही प्रथा मोडायची नाही, शिस्त मोडायची नाही. त्यामुळे विनंती करतो संघनायकाला दातिवली संघाच्या की आपण ताबडतोब रिपोर्ट करायचं आहे. केजू मुंडे पहिले षटक घेऊन सज्ज होत आहे. स्ट्राईक एंडला अमित पाटील म्हणजेच बिंदास पाटील सज्ज होत आहे स्ट्रायकिंग एंडला, तर नॉन स्ट्राईक एंडला स्वतः संघनायक विशाल म्हात्रे. दोन्ही संघांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा या सामन्यासाठी. 76 धावांचं लक्ष, 15.40 गती राखायची आहे प्रति षटकामागे. पहिला चेंडू केजू मुंडेचा, चेंज ऑफ द पेस, गतीमध्ये परिवर्तन. पहिला चेंडू लेग स्टंपच्या थोडासा बाहेर, हातावर नियंत्रण ठेवू शकत नाहीये, टप्प्यावर नियंत्रण ठेवू शकत नाहीये, चेंडू लेग स्टिकच्या बाहेर जातोय निघून आणि पंचांचा सिग्नल येतो सचिन कडू यांचा व्हाईट बॉल. उमेश पाटील आणि सचिन कडू पंचांच्या भूमिकेत आहेत या सामन्यामध्ये. SM डिजिटलच्या माध्यमातून स्पर्धेचं तुम्ही थेट प्रक्षेपण तुम्ही घर बसल्या पाहू शकता. केजू पुन्हा एकदा कॉमेंट्री बॉक्स एंड कडून उजव्या हाताने मारा करतोय ओव्हर द विकेट. हा चेंडू सुद्धा लेग स्टिकच्या बाहेर, थोडासा मात्र हलकासा मात्र चेंडू आतमध्ये येतोय आणि पंच सिग्नल करतात, फलंदाज बाद होतो आणि पहिलाच यश मिळते आपल्या संघाला. क्लीन बोलच्या स्वरूपात पायाच्या मागून यष्टी वाकवली आहे ती केजू मुंडेने आणि पहिलाच धक्का लागलाय तो उसरगर संघाला 1 या धावसंख्येवर. यष्टा वाकवलेत अक्षरशः केजू मुंडेने आणि तिथे पहिल्या चेंडूपासून तोच प्रयत्न होता की डाव्या यष्टीवर जास्तीत जास्त अटॅक करावा आणि तोच प्रयत्नामध्ये सफल होते तो केजू मुंडेचा आणि डावी यष्टी उखडली जाते ती बिंदास पाटीलची. पहिलं यश आपल्या संघाला मिळवून दिलंय, खूप लवकर मात्र हे यश मिळवून दिलं आपल्या संघाला. पण इथे मात्र अपेक्षा होती उसार संघाच्या सर्व समर्थकांना खेळाडूंना की मात्र पार्टनरशिप पहिल्या विकेटसाठी चांगली होणं गरजेचं आहे, कारण 15.40 गती प्रति षटकामागे ठेवायची आहे सामना जिंकण्यासाठी. ती म्हणजेच उसारगर संघाला 70 धावसंख्येचा पाठलाग इथे करत असताना आणि पहिल्या षटकात एक मोठं यश आपल्या संघाला मिळवून दिलंय ते गोलंदाज केजू मुंडेने. एक खूप महत्त्वाचा खेळाडू आहे संघामध्ये. मागचे काही
क्रिकेट स्पर्धा किंवा मागचे काही वर्ष किंवा महिने जर आपण उल्लेख केला तर खूप मोठ्या मोठ्या क्रिकेट स्पर्धेमध्ये आवर्जून या खेळाडूची वर्णी लागते मोठ्या मोठ्या व्यावसायिक संघांमध्ये आणि ती छाप त्याच्या गोलंदाजीतनं पाहायला मिळते. ती लेग स्टिक त्याने उखडली आणि पहिलाच धक्का दिला आहे तो उसरगर संघाला. तेजस ऑन स्ट्राईक, न्यू बॅट्समन. हा चेंडू ऑन द टोस, खूप चांगला फटका शफल होत असताना प्लेस केलाय ऑन साईडला. आणि इथे मात्र 2 धावा इथे फलंदाज इथे पूर्ण करतायत. पंच काही सिग्नल करतायत, काही सूचना करतायत. उमेश पाटील ते म्हणजेच विशालला, संगनायकाला या 2 धावा घेण्यावर काहीतरी मात्र पंचांचं काहीतरी मात्र डिस्कशन सुरू आहे दोन्ही पंचांचं एकत्र. आणि ते सांगत असताना मात्र एकच धावा इथे अंकित केली जाईल. गुड डिसिजन फ्रॉम उमेश अँड सचिन कडू. एकच धाव अंकित केली जाईल. धावसंख्या 1 ने पुढे सरकेल. धावफल करते एकूण 2 धावा. आकाशन विरुद्ध उसारगर, एक हाय व्होल्टेज ड्रामा, हाय व्होल्टेज मॅच मैदानाच्या आतमध्ये सुरू असताना स्ट्राईक एंडला स्वतः संगनायक विशाल म्हात्रे. चांगला कॉन्टेस्ट केजू वर्सेस विशाल. हो चेंडू गुडलेनचा होता, जबरदस्त डिलेव्हरी, रायझिंग डिलेव्हरी. खूप काही प्रश्न विचारून गेलाय. कधी कधी खेळाडू जे मात्र आमचे समालोचक असतात प्रवीण मात्र आवर्जून उल्लेख करतात परफ्यूम डिलिव्हरी, आणि तसाच काय हा चेंडू होता. जवळजवळ नाकाच्या समोरून हा चेंडू निघून गेला. लेन्सचा अप्रतिम वापर. मगासपासून आपण जर बघितलं तर मागचे काही चेंडू ओव्हरपिच होते, पण जसा स्ट्राईक एंडला विशाल आला लेन्सचा अप्रतिम वापर करत असताना चेंडूला मात्र खूप सुंदररित्या राईज केलंय ते विशालच्या समोर. गुड बॉलिंग. ओव्हरपिच आहे, ऑन साइडला एक्झिक्यूट केलंय. मागच्या डॉटचं उत्तर देत असताना विशाल आपल्या मॅटमधून ठोकतोय तो षटकार. सीमारेषे बाहेर 6 धावा. षटकार आलाय पहिला इनिंग मधला पहिला षटकार संगणकाच्या बॅटमधून. चांगलं कॉन्टेस्ट दोन बलाढ्य खेळाडूंमध्ये. केजू वर्सेस विशाल. पुन्हा त्या लेनचा अप्रतिम वापर. मागे जातो चेंडू. अजून एक रायझिंग डिलिव्हरी, पण चेंडू मात्र एक्झॅक्टली टप्पा पडल्यानंतर खेळाडूच्या डोक्यावर निघून जातोय. हेच स्ट्राईक एंडचे पंच उमेश पाटीलने मात्र सूचना केली सचिन कडूला आणि वाईटचा सिग्नल आलाय. सर दातिवली संघ पॅनल्टीला सामोरं जावं लागेल. सातत्याने सूचना करायला लावू नका. बघा आमच्या आयोजकांकडच्या माध्यमातून ही सूचना आमच्यापर्यंत पोहोचते. 2 षटकं संपण्याच्या अगोदर तुमचा संघनायक इथे उपस्थित राहिला पाहिजे, अदरवाईज तुम्हाला पॅनल्टीला सामोरं जावं लागेल. ओव्हर द विकेट. हो चेंडू खूप चांगला होता, ओव्हरपिच होता. समोर खेळण्याचा प्रयत्न, कारण का खूप मोठा गॅप होता, सेफ शॉट होता, पण टायमिंग होत नाहीये. चेंडू बॅटली आतलीकडे घेतल्यानंतर मात्र जातो त्याच्या पायावर, आणि तोपर्यंत क्विक सिंगल दोन्ही फलंदाज इथे कंप्लीट करतायत. मग अशी मी केजूचा उल्लेख केला की केजू व्यावसायिक मोठ्या मोठ्या संघांमध्ये खेळला आहे, तर विशालचा एक व्यावसायिक वेगळा संघ जो म्हणजे जागृती 11 डोंबिवली या संघाला रिप्रेझेंट करतात. त्यामुळे व्यावसायिक लेवलचं क्रिकेट काय असतं हे दोघांना भली भाती माहिती आहे. तोपर्यंत फलंदाज विशाल एक धाव कंप्लीट करून धावसंख्येला योग्य आकार देत असताना धावसंख्या दुहेरी अंकात नेऊन ठेवते ती 10 धावा धावफलकावर. लेनचा अप्रतिम वापर, चांगला चेंडू, अजून एक रायझिंग डिलिव्हरी, ब्युटिफुल डिलिव्हरी, सरप्राईज करत असताना फलंदाजाला. गुड बॉलिंग. चांगलं षटक हाताळल्या मैदानावर ते केजू मुंडेने. एक सफलता आपल्या संघाला मिळवून दिली आहे. धावा खर्च केले त्या एका षटकाराच्या मदतीने 10 धावा फक्त धावफलकावर. फक्त एक षटकार पाहायला मिळाला, फक्त 10 धावा खर्च केल्यात आणि चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल, कारण रिक्वायर्ड रन रेट जो होता तो म्हणजेच उसरगर संघासाठी तो 15.2040 होता, पण त्यापैकी आले ते फक्त आणि फक्त 10 धावा धावफलकावर. एक गडी सुद्धा बाद केला मैदानावर. त्यामुळे समीकरण आता मात्र 67 धाब्यांचं आहे. 67 रन्स टू विन फ्रॉम द 24 डिलिव्हरी. 67 धावा करायच्या मैदानावर सामना जिंकण्यासाठी. या आपण जाऊया पुन्हा राजकडे.
67 रन्स टू विन स्टील रिक्वायर फ्रॉम द 24 डिलिव्हरी. 67 धावा अजूनही करायचे आहेत 24 चेंडूमध्ये. 16.75 म्हणजे जवळजवळ 17 धावा प्रतिषटकामागे करायच्याच आहेत सामना जिंकण्यासाठी त्या उसरगड संघाला. नागराज मुंडे गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय. पहिल्या स्पेलमध्ये केजू मुंडेने गोलंदाजी केली, एक गडी बाद केला, 10 धावा खर्च केल्या आणि चेंडू सोपवलाय तो नागराज मुंडेच्या हातामध्ये ओमकारने. स्ट्राईक हँडला विशाल म्हात्रे. पॉवर प्लेचं दुसरं षटक, 3 खेळाडू सर्कलच्या बाहेर. ऑप्शनच्या बाहेरचा चेंडू स्लाइस केलाय, चांगला प्रयत्न झेलचा होता तिथे, पण महत्वाचा झेल सोडला त्या खेळाडूने. रोहित अक्षरशः 10 त्याने स्वतःच्या डोक्यावर घेऊन गेला, कारण महत्वाची विकेट होती आणि नागराजने पहिल्याच चेंडूवर इथे मात्र भाग पाडलं हा फटका खेळण्यासाठी. लगेच फिल्डिंगमध्ये चेंजेस होत आहेत. रोहितने मात्र हा झेल सोडलाय, तो म्हणजेच विशालचं कॉन्ट्रीब्युशन आतापर्यंत मैदानावर 4 चेंडू 7 धावेंचं आणि 7 या धावसंघ त्याचा झेल सुटलाय तो आज आगसन संघाकडून. ओव्हर पिच आहे, समोर केलंय, सेफ शॉट आहे क्षेत्राच्या काय टीमध्ये, स्वतः कॅप्टन चेंडू थांबवू शकत नाही, पण आउटफील्ड त्या ठिकाणी सुद्धा फास्ट पाहायला मिळते. चेंडू सीमारेषेच्या बाहेर जातोय आणि इथे मात्र झेल सुटल्यानंतर चौकार येतोय तो विशालच्या बॅटमधून. टिनू बेडेकरचं बॅकअप तिथे मात्र पोहोचू शकलं नाही. टिनू बेडेकर डीपमध्ये आहेत, लॉंग ऑफमध्ये, पण बॅकअप करू शकलं नाही. चेंडू सीमारेषेच्या बाहेर चौकारासाठी. धावसंख्या 14 धावा धावफलकावर. ऑप्शनच्या खूपच बाहेर. वेगवान डिलिव्हरी आहे, नो बॉल आणि फ्रीट असेल तो पुढचा चेंडू, कारण मगाशी आम्ही सूचित केलं होतं की प्रत्येक नो बॉल या स्पर्धेमध्ये असेल तो पुढचा चेंडू फ्री हिट. 15 ऑन द बोर्ड आणि फ्री हिटचा बघायचा आहे हा फटका कशा प्रकारे युटिलाइज करणं स्ट्रायकिंग एंडला स्वतः कॅप्टन विशाल म्हात्रे. नागराज कॉमेंटर बॉक्स एंडकडून उजव्या हाताने ओव्हर द विकेट. शफल झाले, समोर खेळायचा प्रयत्न, हवेमध्ये चेंडू कव्हर्समध्ये खेळतायत. केजू मुंडेच्या डोक्यावर चेंडू एक्झिक्यूट करतायत. क्षेत्ररक्षक चेंडूच्या मागे स्वतः केजू चेंडू कव्हर करतोय, तोपर्यंत इथे सहज पूर्ण करतोय तो विशाल. 2 धावा आणि फेक थोडीशी मात्र हळुवारपणे होते आणि त्याचा फायदा उचललाय. 3 धावा कंप्लीट केले ते विशालने. गुड रनिंग. हवी तशी फेक ऑन द स्टंप झाली नाहीये, त्याचं कारण तुम्हाला पाहायला मिळते. लगेचच मात्र अजून एक धाव कंप्लीट केली आणि अशा प्रकारे या 3 धावा कंप्लीट करत असताना विशालने आपल्या धावसंख्या पुढे सरकवली आहे. धावफलकावरती एकूण 18 धावा. रन रेटचा जर विचार केला तर खूप मोठा रन रेट आहे. आस्किंग रन रेट खूप मोठा आहे, कारण 77 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे. त्यापैकी अंकी झाले ते फक्त 18 धावा धावफलकावर आणि हवी तशी सुरुवात इथे मात्र उसरगड संघाला मिळत नाहीये. एक षटकार आलाय, एक चौकार सुद्धा आला आतापर्यंत या इनिंगमध्ये. ओव्हर पिच आहे, समोर खेळले आहेत, हवेमध्ये चेंडू, पण क्षेत्ररक्षक स्वतः नागराज. गुड कॅच, सुपर फिनिश. कॉन्सन्ट्रेशन किती चांगलं होतं नागराजच्या कंपॅरिझनमध्ये. इथे मात्र केजूला तो इझी होता झेल, पण नागराजने सांगितलं की मी घेऊ शकतो, इट्स माय कॅच आणि फलंदाज बाद. मागच्या कित्येक वर्षामध्ये जर उलटून जर मागे वळून बघितलं तर नागराजकडे एवढा पेस नव्हता. नागराज एक मिडियम फास्ट गोलंदाज आहे या संघामध्ये, पण या सामन्यात त्याचा वेग अत्यंत भेदक पाहायला मिळतोय. अत्यंत वेगवान गोलंदाजी या षटकामध्ये. माझ्या मते असं वाटतं की केजूपेक्षा सुद्धा वेगाने तो चेंडू फेकू शकतो, एवढा भन्नाट वेग त्याच्या गोलंदाजीमध्ये पाहायला मिळतोय. गुड बॉलिंग फ्रॉम नागराज. विकेट मिळवून दिली आपल्या संघाला. धावसंख्या आपण पाहत आहोत 18 धावा धावफलकावर. दुसरा गडी बाद होतोय तो म्हणजे विसर्गड संघाचा. 4थ्या क्रमांकावर अमित येतो मैदानाच्या आतमध्ये. ओव्हर द विकेट अमित विशालसाठी. ओव्हर पिच आहे, समोर खेळलेत, स्टँड अँड डिस्पॅच, टिपिकल विशाल म्हात्रे शॉट आणि चेंडू सीमारेषेच्या बाहेर. पंचांचा इशारा, षटकार. असे जेव्हा फटके विशाल खेळतो, खास करून ओव्हर पिच त्याचा एक फेवरेट चेंडू आहे आणि असं वाटतं कधी कधी त्याच्या हातात बॅट दानपट्टा आहे, अशी फटकेबाजी तो करतो.
धावसंख्या 24. हा चेंडू क्षेत्ररक्षक आहे स्क्वेअर लेग मध्ये. धावचीची संधी, कारण अमित खूप पुढे निघून गेले होते. बॅकअप येत नाही तोपर्यंत एक धाव तिथे कंप्लीट होते. नागराजकडून थोडीशी मिस्टेक झाली. एकदा तिथे कंप्लीट झाली. धावसंख्या 1 ने पुढे सरकते धावफलकावर. ही 2 षटकांच्या समाप्तीनंतर क्वार्टर सेंचुरी कंप्लीट झाली आहे. 25 धावा अंकित झाल्या आहेत, पण त्यासाठी 2 गडी गमावलेत. ते म्हणजेच उसरगड संघाने दोन्ही फलंदाजांकडून जास्त काही इम्पॅक्ट नाही आहे. पाहायला गेलं तर बिंदास पहिल्या चेंडूवर बाद झाला. त्यानंतर तेजसकडनं फक्त 1च धाव अंकित झाली 3 चेंडूमध्ये. पण विशाल जो संघनायक आहे त्या संघाचा खूप चांगली बॅटिंग करतोय. 2 षटकार ठोकलेत, 1 चौकार ठोकलाय आणि खूप चांगली बॅटिंग आपल्या संघासाठी तो करत असताना 25 धावा अंकित झाल्यात. 77 धावसंख्येचं लक्ष आहे मैदानावर आणि 18 चेंडूमध्ये मला भूषण सांगतात की 52 धावांची अजूनही गरज आहे. SM डिजिटलच्या माध्यमातून तुम्ही मगाशीच उल्लेख केला की तुम्ही घर बसल्या ही स्पर्धा बघू शकता. आपल्या स्मार्टफोनवर, लॅपटॉपवर, कम्प्युटरवर, तुमच्या स्मार्ट टीव्हीवर सुद्धा ही स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळते. याचं एकमेव कारण SM डिजिटल यांच्या माध्यमातून ही स्पर्धा कव्हर केली जाते. चला, दोन्ही संघांना किती आले असेल तर आपण नाणेफेक करायला काय हरकत नाही आहे. दातुली वर्सेस बेतवडे. आणि सन्माननीय नवनीत पाटील यांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण नाणेफेक करावी. तर विशाल मडवी स्वतः तिथे येतात कॅप्टन. 18 चेंडू आणि 52 धावांची आवश्यकता. थँक्यू भूषण. विशाल वैयक्तिक कॉन्ट्रीब्युशन 2 षटकार आणि 1 चौकारच्या मध्ये 21 धावांचं कॉन्ट्रीब्युशन. 25 धावसंख्येमध्ये एक सिंहाचा वाटा उचलला या खेळाडूने. तर आगासन संघाकडून तिसरा फ्रेश गोलंदाज वापरण्यात येतोय. पहिलं षटक आपण केजूचं बघितलं, 10 धावा खर्च केला, 1 गडी बाद केला. त्यानंतर नागराज 15 धावा खर्च केला, 1 गडी बाद केला आणि विराज हातात चेंडू सोपवलाय. बेतवडे एक संघाने नाणेफेक जिंकली आहे पुढच्या सामन्यामध्ये. कॉमेंट्री बॉक्स एंड कडून विराज. गुडलेनचा चेंडू होता, जबरदस्त गोलंदाजी. अजून एक सरप्राईज डिलिव्हरी. पहिला चेंडू इथे मात्र फेस करत असताना शफल झाले होते, भरपूर बाहेर निघाले होते आणि हा चेंडू हुक करण्याच्या प्रयत्नात, पुल करण्याच्या प्रयत्नामध्ये चेंडू जातो तो बॅटच्या वरून खूप वेगाने. विराज लर्निंग प्रोसेस. अमित येतोय. अमितच्या सोबत चर्चा झाली या चेंडूच्या नंतर आणि बघा त्याचं उत्तर पुढच्या चेंडू काय पाहायला मिळते ते विशालच्या बॅटमधून. विराज. आता मात्र ओव्हरपिच डिलिव्हरी होती, थोडासा खाली राहतोय चेंडू. गुड बॉलिंग, व्हेरी गुड बॉलिंग. दोन्ही चेंडू सरप्राईज करणारे होते. थोडासा स्लोअर वन चेंडू, मागचा चेंडू थोडासा मात्र गती कमी केली होती चेंडूवर आणि चांगली गोलंदाजी केली आहे या 2 चेंडूमध्ये म्हणजे गोलंदाज विराजने. गुड बॉलिंग. विशाल पुन्हा एकदा येतोय, खास करून विशाल स्वतः समोरून आले, अमितशी काहीतरी चर्चा करतायत कारण इक्वेशन थोडंसं मात्र आता मात्र अवघड होत चाललंय. 16 चेंडू आणि 52 धावांची आवश्यकता ती उसरगड संघाला हा सामना जिंकण्यासाठी. आणि विराज खूप चांगली गोलंदाजी करत असताना मागच्या 2 चेंडूमध्ये. फुल लेंथ आहे, समोर केलं ऑन साईडला, क्षेत्ररक्षक काय जज करतात आणि विकेट. फलंदाज बाद. हाच ट्रॅप रचला होता. हेच चर्चा सुरू होती केजू आणि विराजमध्ये आणि त्याचं उत्तर तुम्हाला पाहायला मिळते. चर्चेचं उत्तर तुम्हाला पाहायला मिळते आणि महत्वाची विकेट मिळवली आपल्या संघासाठी ती विराजने. महत्वाचा फलंदाज बाद केलाय म्हणजेच आघाडीचा फलंदाज आणि या संघाचा संघनायक विशाल. बॅक टू द पॅव्हिलियन. आतापर्यंत आपण प्रवीण चाणक्यची चाणक्य नीती बघितली आहे, पण इथे मात्र मैदानावर विराजची मात्र एक चाणक्य नीती पाहायला मिळाली. पहिला चेंडू गुडलेनचा रायझिंग डिलिव्हरी पाहायला मिळते, नंतर ओव्हरपिच डिलिव्हरी जो खाली होतो चेंडू आणि नंतर मात्र 2 चेंडू फर्स्ट एड झाल्यानंतर मात्र हा चेंडू तो आक्रमण करणार आणि तसा काय चेंडू हाताला फुलटॉस चेंडू आणि मात्र भाग पाडलं हा झेल देण्यासाठी. हा चेंडू हवेमध्ये आणि इथे मात्र ड्रॉप. एसटीच्या मागे मात्र झेल उडाला होता. निल्सनने मात्र खूप चांगला प्रयत्न केला पण त्याच्या हातात चेंडू तिथे सापडत नाहीये कारण चेंडू हा सुद्धा लेडिंग एज घेतल्यानंतर मात्र भरपूर उसळी घेतला या चेंडूने आणि 4 चेंडू निर्धाव. व्हेरी गुड बॉलिंग. काय इम्प्रेस केलं आपल्या गोलंदाजीतून ते गोलंदाज विराजने. एक गडी सुद्धा मात्र त्याने बाद केला मैदानावर आणि सगळ्यात महत्त्वाचा विशाल मात्र त्याने तंबूत पाठवून दिलं. स्ट्राईक एंडला अमित आणि नॉन स्ट्राईक एंडला फलंदाज केतन. स्लोअर रन चेंडू आहे, फुलटॉस आहे, बीमर होता, चेंडू हवेमध्ये खेळलाय. एकदा तर कंप्लीट केली या चेंडूवर.
एक्सपेरिमेंट करण्याचा प्रयत्न, बीमर कॉल केले पंचांनी आणि फ्री हिट असेल तो पुढचा चेंडू. या 2 धावा धावफलकर ॲड होतील खूप खूप आणि खूप वेळानंतर. आफ्टर लॉंग टाईम, कारण 4 चेंडूचा गॅप गेला होता आणि 5व्या चेंडूवर मात्र फायनली मात्र ही धाव अंकित केली जाईल. एक नो म्हणजेच बीमरचा नो आणि धावून काढलेली 1 धाव, अशा 2 धावा अंकित होतील धावफलकावर. अंकित होते एकूण 27 धावा आणि फ्री हिट असेल तो फलंदाज केतनसाठी. 27 लॉस ऑफ 3. अजून एक रायझिंग डिलिव्हरी, नो बॉल कॉल केलाय पंचांनी, व्हाईट बॉल कॉल केलाय आणि फ्री हिट असेल तो कंटिन्यू. मुख्य पंचांचा निर्णय तो म्हणजेच व्हाईट बॉल, कारण हाईट फॅक्टर, बिकॉज टू फर्स्ट बाउन्सर ऑफ द ओव्हर, त्यामुळेच पंचांनी हा व्हाईट बॉल कॉल केलाय. चेंडू हाईट फॅक्टर काय होता, फलंदाजी अक्षरशः डोक्यावरून चेंडू निघून गेला आणि फ्री हिट कंटिन्यू असेल तो केतनसाठी. चांगला चेंडू, वेगवान चेंडू, प्लेड ऑन झाला होता पण फ्री हिट होता हा चेंडू. काय गोलंदाजी केलीच, भन्नाट वेग आहे या गोलंदाजीमध्ये. थोड्या वेळासाठी असं वाटलं की जणू काही ते मात्र लेदर बॉलची मॅच सुरू आहे की काय, कारण चेंडू बॅटची एज गेल्यानंतर एवढा वेगाने चेंडू तो यष्टीवर गेला, ती अक्षरशः यष्टीने वाकवली तिथे. गुड बॉलिंग, व्हेरी गुड बॉलिंग. इम्प्रेस करत असणार या षटकामध्ये, या इनिंगमध्ये, या सामन्यामध्ये तो गोलंदाज विराज मुंडे. अत्यंत भेदक मारा आपल्या गोलंदाजीतून सादर करत असताना 4 चेंडू अत्यंत वेगळ्या प्रकारचे होते. लेंथ गोलंदाजी पाहायला मिळाली, ओव्हर पिच पाहायला मिळाला, फुल टॉस पाहायला मिळाला, एक बीमर सुद्धा हाताळला एक्सपेरिमेंट करत असताना, आणि त्यानंतर एक फास्टर वन. ओ अजून एक चांगला चेंडू, वेगवान डिलिव्हरी, लेन्सचा अप्रतिम वापर करताना चेंडूला आउटस्विंग करत असताना अँगल बनून तो बाहेर काढलाय. अप्रतिम डिलिव्हरी आणि अप्रतिम षटक इथे समाप्त होते ते विराज मुंडेचं. काय गोलंदाजी केली या षटकात जर विचार केला तर फक्त आणि फक्त धावा खर्च केला. माझी गोलंदाज सांगतायत फक्त 3 धावा आणि 1 गडी बाद. सुपर बॉलिंग परफॉर्मन्स. समीकरण आता मात्र उरले 12 चेंडूमध्ये. गरज आहे ती उसरगड संघाला सामना जिंकण्यासाठी 49 धावेंची. थँक्यू होमसाईड डीजे साऊंड सर्व्हिस राज. 12 चेंडू आणि 49 धावेंची गरज आहे. लक्ष थोडंसं मात्र अवघड होत चाललंय, थोडंसं कठीण होत चाललंय, पण अशक्य असं काहीच नाहीये. सेकंड स्पेलमध्ये केजू मुंडे स्वतःच्या खांद्यावर जबाबदारी घेत असताना येतात गोलंदाजी मार्को. स्ट्राईक एंडला अमित आणि नॉन स्ट्राईक एंडला फलंदाज केतन. पहिल्या चेंडू या षटकातला ओव्हर द विकेट. ओव्हर पिच होता, फुललेंची डिलिव्हरी ओव्हर पिच करून घेतलाय. गुड बॉलिंग. क्रीजच्या आतमधूनच खेळण्याचा प्रयत्न, समोर समोर खेळण्याचा प्रयत्न होता पण प्रयत्नाने यश मिळत नाहीये. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की विशाल मात्रे बाद झाल्यानंतर कॉन्फिडन्स वाढलाय, आत्मविश्वास वाढलाय तो उसरगर संघ. इथे मात्र आगासन संघाचा आणि त्यांच्या गोलंदाजी सुद्धा. व्हेरी गुड बॉलिंग. 11 चेंडू आणि 49 धावेंची आवश्यकता. चेंडू ऑन साइडला प्लेस केलाय. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग, लॉंग लेग मधून चेंडू ट्रॅव्हल होते. 1 बाउन्स वर द रोप, सीमारेषे बाहेर चौकार.
तर हा चौकार पाहायला मिळते. धावसंख्या अंकित होते एकूण 32 धावा धावफलकावर. 45 धावांची अजूनही गरज आहे मैदानावर. 10 चेंडूमध्ये प्रयत्न सुरू आहेत अमितचे. अमितचं कॉन्ट्रीब्युशन आतापर्यंत 1 चौकार 1 सिंगल, वैयक्तिक 5 धावा 4 चेंडूमध्ये. त्याची संख्या वाढवावी लागेल चौकार आणि षटकारांची ती उसरगर संघाला. वेगवान चेंडू होता, अप्रतिम डिलिव्हरी, ब्युटिफुल बॉलिंग. ओपन चेस्ट गोलंदाजी करणं ही खासियत आहे म्हणजेच केजू मुंडेची. एकदम धिप्पाड शरीरयष्टीची गोलंदाज केजू. रिलीज करताना चेंडूचा जेव्हा रिलीज करतात तेव्हा भरपूर वेग, भरपूर एनर्जी युटिलाइज करतात, वापरतात आणि तिथून मात्र बीट करतात ते फलंदाजांना. ही ओळख राहिली होती म्हणजे केजूची. चौकाराचं उत्तर डॉटने देत असताना कुडलेनचा चेंडू, अप्रतिम डिलिव्हरी, रायझिंग डिलिव्हरी. पुन्हा एक असा एक चेंडू तुम्हाला पाहायला मिळतो. मात्र भरपूर काही प्रश्न विचारून जातोय तो फलंदाजाला. व्हेरी गुड बॉलिंग, भन्नाट वेग, उसळता चेंडू. त्याचं उत्तर अजिबात नाही अमितकडे. 2 चेंडू बॅक टू बॅक डॉट टाकत असताना चौकाराचं उत्तर दिले ते केजू मुंडेने. धावसंख्या स्थिरावलेली 32 धावा धावफलकावर. फुलटॉस आहे, ऑनसाइडला प्लेस केलाय. स्ट्रॉंग अपील होते पंचांकडे, पण पंचांवर त्याचा काहीच इम्पॅक्ट नाही. टिनू बेडेकर डीपमधून येते चेंडू उचलण्यासाठी. लेग बायचा सिग्नल येतो पंचांचा आणि त्यामुळे एकच धाव इथे अंकित केली जाईल धावफलकावरती सुद्धा लेग बायच्या स्वरूपामध्ये. धावसंख्या धावफलकावर अंकित झाली ती एकूण 33 धावा. थोडंसं नीरस क्रिकेट पाहायला मिळते कारण मोठे फटके येत नाही उसरगर संघाकडून. महत्त्वाचे त्यांचे 3 फलंदाज बाद झालेत या इनिंगमध्ये. लेंथ गोलंदाजी, रायझिंग डिलिव्हरी. हा मात्र चेंडू तुम्ही पाहतात पंच नो बॉल कॉल करतात कारण सेकंड बाउन्सर होता. हेच पंच सिग्नल करत असताना सचिन कडू. आणि पुढचा चेंडू असेल तो फ्री हिट फॉर केतन. दुसरा बाउन्सर हाताळलाय तो केजू मुंडेने. धावसंख्या धावफलकावर अंकित होते एकूण 35 धावा, 34 धावा माफ करा. 34 ऑन द बोर्ड आणि फ्री हिट. ऑफस्टम्पच्या बाहेर चेंडू, वाईट सिग्नल, फ्री हिट कंटिन्यू फॉर द नेक्स्ट बॉल. स्कोर मूव्स ऑन 35. तिथे चेजिंग टोटल ऑफ 77. सतत धावसंख्येचा पाठलाग इथे करत असताना टीम उसरगर थोडासा बॅकफुटला कारण मोठे फटके येत नाहीये. कारण मोठ्या फटक्यांची नितांत गरज आहे ती उसरगर संघाला. हा चेंडू असेल तो फ्री हिट. थांबून खेळलेत, बॅकफुटला गेले, ऑनसाइडला प्लेस केलाय. जिजू तो डीपमध्ये स्क्वेअरलेला क्षेत्ररक्षक टिनू बेडेकर चांगलं क्षेत्ररक्षण दाखवतोय. फेक सुद्धा चांगली, बुलेट थ्रो मिळते ती फक्त एकच धाव. 4 षटकांचा खेळ ते समाप्त होतोय. 4 षटकांची धावसंख्या माफक आहे ते म्हणजे 36 धावा धावफलकावर. निर्णायक षटकामध्ये आता मात्र गरज आहे ती 41 धावांची. 6 चेंडू आणि 41 धावांची गरज. कागदावर ते शक्य नाही. बघायचं मैदानाच्या हातामध्ये ते कशा प्रकारे शक्य होणार. कारण पहिला सामना असा मी जो बघितला मैदानावर 6 चेंडू आणि 26 धावसंख्येचा पाठलाग योगांश 11 शिळगाव संघाने पूर्ण केला. आणि त्यासाठी मात्र गोलंदाजी सुद्धा भरपूर मदत केली. भरपूर वाईट सुद्धा फेकले, भरपूर एक्स्ट्रा सुद्धा दिले. जवळजवळ मगाशी प्रवीणने सांगितल्याप्रमाणे जवळजवळ 11 धावा या एक्स्ट्राच्या स्वरूपात त्या 26 धावसंख्येमध्ये होत्या गोलंदाज अविनाशकडून. आणि त्याचमुळे बोपर संघाला मात्र पराभवाचा सामना ते करावा लागला. 6 चेंडू आणि 41 धावांची गरज. केजू अजूनही काही चर्चा करत असताना आता मात्र थर्ड मॅनला एक क्षेत्ररक्षक जो मात्र होता तो मात्र त्याला फाईनला सरकवलाय, फाईन लेगमध्ये सरकवलाय. आणि गोलंदाजी मार्गावर सज्ज होतोय तो रोहित मुंडे. एक नवीन चेहरा या संघामध्ये गोलंदाजी मार्कवर. आणि केजू प्रत्येक वेळेला मात्र काहीतरी युटिलायझेशन तो करत असतो आपल्या संघामध्ये आणि ते चित्र पाहायला मिळते. रोहित मुंडे. ओ चेंडू तुम्ही पाहता लेग स्टिकर होता, ऑनसाइडला हुक केलाय. चेंडू जातो डीप मध्ये, फाईन लेग बाउंड्रीच्या बाहेर. पंचांचा इशारा, षटकार. एक वेगळी शैली आहे गोलंदाजीमध्ये ते म्हणजेच रोहित मुंडेच्या. चेंडू रिलीज करत असताना डावा पाय खूप वेगाने मात्र टाकत असताना आपल्या शोल्डरला भरपूर इथे एनर्जी वापरतात, युटिलाइज करतात आणि नंतर चेंडू रिलीज करतात. षटकार आला या चेंडूवर. धावसंख्या या षटकाराच्या मध्ये धावून पुढे सरकते ती 42 धावा धावफलकावर.
5 चेंडू आणि 35 धावांची आवश्यकता. बेतवडे वर्सेस दातिवली हा सुद्धा एक चांगला आणि उत्कंठा वर्धक सामना तुम्हाला पाहायला मिळेल मैदानावर या दोन बलाढ्य संघांमध्ये. $35 रिक्वायर फ्रॉम द 5 डिलिव्हरी. 35 धावा अजूनही हव्यात मैदानावर, ते म्हणजेच या 5 चेंडूमध्ये. स्ट्राईक एंडला केतन, एक षटकार केतनच्या बॅटमन आता मात्र आलाय. रोहित कॉमेंट बॉक्स कडून उजव्या हाताने लास्ट मोमेंटला चेंडूला बॅटचा फेस ओपन केला. खूप चांगला एक्झिक्युशन पाहायला मिळते. डीप एक्स्ट्रा कव्हर बाउंड्रीच्या बाहेर चेंडू निघून जातोय. सीमारच्या बाहेर पंचांचा इशारा. इथे तो चौकार. तीन चेंडू आणि अजूनही मैदानावर 23 धावांची आवश्यकता. अजून खूप काही शिकायचं आहे रोहित मुंडेला, कारण जे गोलंदाजी तो करतोय ऍक्शन त्याची खूप चांगली आहे, पण पिचिंग त्याला मात्र व्यवस्थित मिळत नाहीये. चेंडू पिचिंग व्यवस्थित होत नाहीये. सातत्याने खराब चेंडू. रोहित मुंडे वेगवान चेंडू, वेगवान डिलिव्हरी आणि वेगवान डिलिव्हरीला उत्तर देण्याचा प्रयत्न. संगनायक चेंडूच्या खाली ओमकार आणि झेल टिपत असताना अजून एक धक्का लागला मैदानावर. तो उसरगर संघाला. अमित जो खेळपट्टीवर बराच वेळ टिकून होता त्याची मात्र विकेट मिळवली आहे ती गोलंदाज रोहित मुंडेने. यश मिळते ते गोलंदाज रोहितला. 2 चेंडू आणि 23 धावांची आवश्यकता. ऑनसाइडला शफलून खेळण्याचा प्रयत्न. चेंडू फाईन लेग मध्ये बाउंड्री लाईनच्या बाहेर चेंडू निघून जातोय. सीमारच्या बाहेर षटकार. अत्यंत महागडा षटक. 3 षटकार, 1 चौकार, 1 वाईड. भरपूर धावा खर्च झालेत आतापर्यंत या मागच्या 5 चेंडूमध्ये. 17 धावांची अजूनही गरज आहे. चेंडू शिल्लक आहे तो 1. रोहित मुंडे वेगवान चेंडू तो ऑप्शनच्या बाहेर स्क्वायर कट करण्याचा प्रयत्न. टायमिंग होत नाहीये. मागे जातो चेंडू आणि ते मात्र 1 धाव फलंदाज कंप्लीट करत असताना या चेंडूवर. वाईट +1 त्यामुळे 2 धावा अंकित होतील धावफलकावर. 1 चेंडू आणि 15 धावांची गरज. चेंडू हवेमध्ये खेळले क्षेत्रशक्ती ते जज करतायत आणि पॉइंटला हा झेल ड्रॉप होतोय. त्यामुळे 14 धावांनी हा सामना इथे मात्र खिशामध्ये टाकलाय तो आगासन संघाने. स्पर्धेतील सर्वाधिक धावसंख्या नोंदवत असताना तब्बल 76 धावा कुठल्या आणि 70 धावसंख्येचं लक्ष त्यांनी उसरगड संघासमोर उभारलं होतं. उसरगड संघ पराभूत होतोय तो मैदानावर जवळजवळ 14 धावेने आणि सामन्यावर शिक्कामोर्तब करतोय तो टीम आगासन हा संघ आणि पुढच्या फेरीमध्ये हा संघ प्रवेश करतोय.
तर बेतवडे संघाने नाणेफेक जिंकले. या सामन्याचा आपण सामनावीरचा पुरस्कार जाहीर करूया. अत्यंत विस्फोटक खेळी, षटकारांची अक्षरशः आतिषबाजी केली आणि तब्बल 36 धाव्यांचं कॉन्ट्रीब्युशन आपल्या संघासाठी देत असताना या सामन्याचा सामनावीर तो स्वीकारतोय. मॅन ऑफ द मॅच जाईल तो फलंदाज निल्सन मडवीला.